नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत साळुंके. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ खास होणार आहे कारण आपण जात आहोत क्रिकेट खेळण्यासाठी. म्हणजे मी नाही खेळणार आहे, आपल्या गावची टीम आहे. संगमेश्वर तालुक्यात चिखली या गावात आज मॅच आहेत आणि 2008 वयोगट आहे, त्यामुळे आपण काही त्या वयोगटात बसत नाही. आणि यश आहे, अजून पोरं वाडीतले आहेत. जय हनुमान शृंगारपूर ही टीमचं नाव आहे आमच्या. तर मी त्यांच्याबरोबर सोबत चाललो आहे आणि आपण ही आता तिकडे जी मॅच राबवलेली आहे ती कशा पद्धतीने होते आणि कशा पद्धतीने इथे सामने खेळवले जातात हे आपण बघूया. आणि व्हिडिओला करूया इथनं सुरुवात. आता व्हिडिओ चांगली होणार आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया. यश पण आला आहे, चला आता जाऊया. सकाळचं वातावरण असं झालं एकदम इकडं. आता तूच घे चालू, मी नाही चालवत आहे. गार लागेल. आता ऊन पडलंय तरी थंडी वाजते. जय बजरंगबली की जय. आपण आलो आहे आता मारुतीच्या मंदिराच्या इथे, स्वयंभू हनुमान मंदिर. आपलं आज टीमचं नाव पण आहे तेच ठेवलेलं आहे. आपण पाया पडून आलो मगाशी. पाया पडून आले ती पोरं सगळी. मी काय गेलो नाही, मी लेट झालो. आता जाऊया आपण इथं. जय हनुमान. चला, गणपती बाप्पा मोरया. गाव मंदिराच्या पाया. हे आपलं गाव देऊळ आहे इथे. इथं पण येऊन गेलेलो आम्ही. इथे पण पाया पडलं. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला, अर्धी टीम इकडं आहे. चला टाइम झाला. हे कारभारलातून जाऊया अंधरीच्या पुलावरून. हे बघ आमचे बॅट्समन आणि आज सगळे तयार. बॅट्समन आणि बॉलर. चला मला नाही माहिती रस्ता. चल, मला नाही माहिती रस्ता. हे दोन्ही पण जमलिंग झाले सगळे. बघ आपलं ग्राउंड इकडे खाली मित्रांनो, इकडे आपण खेळतो. थंडी वाजायला लागली म्हणून मी तुला दिली गाडी चालवत आहे. गणपती बाप्पा. आज काही पोरं ऐकत नसतात, आज ट्रॉफी आणायचे जसं बोलतायत. बघू साले पहिला राऊंड जर का काही घाण केला नाही की यांची चांगली काढतो बघ कशी. फणसवण्यात न जाता कारबाटल्यातून अंतरवली ना, अंतरवलीतून म्हणजे खालच्या अंतरवली का अंधरी 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 मार्गे आपण तांबेडी जायचं. तांबेडीतून मग खाली खालच्या रूटला आपण वरती पण गेलेलं. अंधेरीत नाही जायचं. हा देऊ गेला नाही आला क्लासला. ए अनुष्का क्लास होता ना, अनुष्का क्लास होता ना. देऊला देऊ नाही आला. अरे स्वतःच बोलतेस. हा गेलेत ना. हे खाली चल. हे मग देऊ का नाही आला. ही बघा ही आमची क्लास. कितवीला? 10वीला ना. 10वीचं यंदा आमचं जाधवांचं नाव आमची बहीण काढणार आहे चांगलं. अनुष्का किती नंबर 5 की 5 मध्ये की चला चला रे. हे बघा रायडर. तुम्ही उतरू काय? उतरू का? नाही, थांब जाऊया. मित्रांनो, हे बघा, हे आपण आता कारबाटल्यात आलो आहेत. हा कारबाटले अंधरी गावातला ब्रिज आहे. आपण इकडनं कारबाटल्यातनं शृंगारपुरातनं कारबाटल्यात आलो. कारबाटल्यातनं इथनं हा शॉर्टकट आहे म्हणतं आणि इथून आपण अंधरीत जाणार. अंधरीतनं आपण तांबेडी आणि तांबेडीतनं डायरेक्ट चिखलीत तुरल चिखलीमध्ये जाणार. असा इकडनं हा रूट आहे. हा शॉर्टकट आहे यश बोलला. आता इकडनं जाऊया, बघूया. ते दोघं गेलेत पुढे, इकडून बघूया. आता हा ब्रिज पण एकदम भारी आहे. चला जाऊया. चला. कसा आहे बघा. इथे आम्ही पोहायला येतो. काय बोलतो ना, मासे बघ कसले आहे. शपथ.
लावली पाहिजे रे. हो भाई साहब बघ दाखव ना. अरे दिसतंय रे काय. अरे एवढे भेटले ना. मित्रांनो, हे मासे बघा आम्हाला काय दिसलेत. आईला हे खवले आहेत. खवले आहेत नाही खवले आहेत. हे बघा मित्रांनो, मासे बघा किती आहेत. नो भाई साहब. हे बघा पूर्ण मासेच मासे आहेत. अरे बघ तोडच लागलाय तिकडं. चला 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 उशीर होतोय आपल्याला. मित्रांनो, हे बघा आपण इकडून आल्यानंतर त्या ब्रिजपासून आल्यानंतर 2 मिनटाचा रस्ता आहे हा. इथून आल्यानंतर हा असा फाटा आहे. हा खालनं येतो. कुठून येतो हा? फणसवण्यातून येतो हा खालनं. तर आपण ह्या मार्गाला जाणार आहोत आणि तिकडे दुसरीकडे रस्ता गेला आहे तो चिखलीत जाण्यासाठी. आणि हा वरती अंधरी गावात गेला आहे. आपण खालच्या साईडला जायचं आहे आता. चला जाऊया खाली. चलो. बघा येत होता. होय बोलला बघू. अरे मासे तिथं. अरे मासे काय बघशील. हा होय. अरे मासे बघितले हो तुम्ही. अरे दाखव नंतर व्हिडिओ बघा व्हिडिओ. अरे बघशील ना हडबडशील. अजी मस्त रोड आहे रे हा. मस्त एकदम. आपल्याकडे नाही उलट आपल्यापेक्षा इकडं आडगाव वाटतं. आणि रुंदीकरण आहे. मस्त आहे रोड. मस्त आहे. खैराचं उत्पन्न जास्त आहे असं वाटतं इकडं. बघ खैर बघ वाटेन सगळीकडं खैर. ओ भिंत बघ. अशी भिंत बांधली पाहिजे रे. कसं हा दगडाची एक दगडाची. हा हे कसं आणि जाळी लावली त्याला. हे असं काहीतरी असलं ना बांधकाम. अरे इकडं लय डेव्हलप म्हणजे असं खूपच आहे रे इकडं भाग. रस्ता पण बघ एवढा हा पोखरलाय पूर्ण. साईडनं जाऊया आपल्या अंगावर. हा हा एक कडक एकदम. इथं तेव्हा सर तिकडं गेले तिकडं. इकडे कुठे फाटा गेला. अरे इकडं कडवई. हे आहे रे पूर्ण कडवई. हा मला असं वाटतं सगळं जॉईंट आहे. हा जॉईंट आहे रे हायवेला. त्याच्यामुळे एवढे इकडचे रस्ते हा व्यवस्थित नाही मग आपलं काय रस्ते पण हे बघ ना, दुरुस्ती होतात. दुरुस्ती होतात लगेच. उमऱ्याची टीम आहे ही अशी मला वाटतंय. अरे हे आणले ती खाऊया. ये थांब. अरे बघ मम्मीने हे दिलंय. साबुदाण्याची वडे दिली. हे घ्या ना. एक हे वडे घ्या. या आला. आज खातोय बघ कसा सौरभ. अगदी नाही मग व्हिडिओ नाही म्हणून अगदी हळू खातोय. नाही ना आले तुझ्यासारखं नाही. हे बघा आमची गँग आली अर्धी. आमचे वरुण धवन आणि वरुण धवन. केले आमचे जादू हार्दिक पांड्या कोई मिल गया. मध्ये. आणि मध्ये आहे तो हार्दिक पांड्या. मित्रांनो आलेलो आहोत आपण आता इथे आणि थोड्याच वेळात सामने सुरुवात होतील. आपण बघूया आता कशा पद्धतीने इथे सामने खेळवले जातात. आता पोचलोय चिखली गावात. हे चिखली गाव आहे. इथे सामने आहेत समोर. इथे षटकार आहे. हा जाऊया. आता सुरुवात करतायत. अजून सुरुवात झाली नाही. जाऊया. हे पीच आहे. अंडर आर्मर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेसाठी चिखली बौद्ध उत्कृष्ट मंडळ या मंडळाचे आदरणीय अध्यक्ष बाबुराव श्रीपाद मोहिते आता सुरुवात करतील थोडा वेळ. त्याचप्रमाणे
बहुजन उत्कर्ष मंडळ मुंबई या मंडळाचे चिटणीस तुम्हाला दे. आधी टोच मित्रांनो आता सामन्यांना सुरुवात होते. 2 टीम समोर आहेत. आता सुरुवात होईल. आणि ही आमची टीम इथे बसले. सगळे सज्ज आहेत. हा 4 भाकऱ्या दाबलाय. पुढे जा. वरून पकडल. बॉल स्लो आहे. पुढे चांगली प्लेयर आणि लगेच थ्रो शॉट. मोरिया आरवली हा संघ विजेता झालेला आहे. तर पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. बघूया. या पुढे होणारा सामना जय हनुमान तुरळ विरुद्ध जय हनुमान शृंगारपूर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली टीम आहे. हे जय हनुमान शृंगारपूर. टॉस उडून घ्यायचा आहे. टॉच उडवतात. जय हनुमान तुरळ विरुद्ध जय हनुमान शृंगारपूर. फोटो टाकून कधी हे करतो. कुठे कॅप्टन? कॅप्टन कोण आहे तुमच्या टीमचे? कॅप्टन पुढे. हे बघ, तुम्ही ऑब्जेक्शन ह्या टीमवर घेताय किंवा ह्या टीमने ह्या टीमवर ऑब्जेक्शन घेताय. समज आता हा प्लेअर आहे, याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि तो जर त्याच वयातला निघाला तर तुम्हाला 100 रुपये पेनल्टी यांच्याकडे द्यायला लागणार ना, कमिटीकडं. सेम तुमचंच आहे. आता ह्याच्यावर तुम्ही घेतलं, ह्याचं वय खूप आहे, पण ते जर खरंच निघालं तर तुम्हाला 100 रुपये इकडे द्यायला लागणार. बघा आता काय ते ठरवा तुम्ही. बोल काय ते नथिंग ना. हा चालेल, मग झालं, संपला विषय. आणि एकदम व्यवस्थित खेळायचं. हा ओके. कॅप्टन कोण आहे? त्यासमोर या. आपली टीम टॉस हरलेली आहे. त्या टीमनी बॉलिंग निवडलेली आहे. आपली टीम बॅटिंग करणार आहे आता. चला बघूया. पहिला षटकार आपल्या कोट्यातला पहिला चेंडू सामना करतो सौरभ. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट मारला षटकार फटका आणि तशीच उत्कृष्ट अशी खराब अशी क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी जय हनुमान तुरळ 2 धावांची मिळते. पुढचा चेंडू सामना करतो सौरभ. उत्कृष्ट मारला षटकार आणि पाहूया. धाव ना, काय करता. 3 धावसंख्या मिळते या चेंडूवरती. यश 2 चेंडू धावसंख्या होते 5. सौरभ पुढचा चेंडू सामना करतो यश. अतिशय सांभाळून असे खेळण्याची गरज आपल्या संघासाठी. शॉट शॉट फटका शॉट शॉट. आणि हा मस्त रे. जबरदस्त जबरदस्त. आपल्या संघासाठी बरोबर आहे.
अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना दिसतात यश जयनिमान सुंदरपूर या संघासाठी 3 चेंडू करा लगे धावसंख्या होते 11. याची पेप्सी कट याला पण नंतरला पेप्सी नको वडापाव देणार आहे नंतर त्याला नको मस्त रे यश 3 चेंडू धावसंख्या होते 11. पुढचा चेंडू सामन्यात येतो यश अतिशय उत्कृष्ट उंच झाला फटका पाहूया. आणि हा झेलबाद होतोय उत्कृष्ट कामगिरी करताना परतताना आपल्या पवेलियन मध्ये यश जाधव बॅट्समन आलेला एक ओके 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 मस्त एक टिकवलं टिकून आलायस ना बस झाला जातोय काय रे मग आणि हा झेलबाद होतोय काहीशी न कामगिरी करताना कॅप्टनने झेलबाद करतो. याच गोलंदाजाला अतिशय कामगिरीची गोष्ट करताना जर शेवटच्या चेंडू मध्ये एवढा सेट 5 चेंडू होत आहेत 2 विकेट सलग घेतलेली आहे. जर शेवटच्या चेंडू मध्ये विकेट घेतलेली असेल तर 500 रुपये मार्केट येऊन कॉमेंट्रीचा फूट घेऊन जायचा आहे. यस साईडला शेवटचा चेंडू बॉल गेला की जातो हा अरे या बॉल ठेवा रे 2 धावसंख्या मिळते या चेंडूवरती. धावसंख्या होते सामने 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. आर्यन समोरचा मारा करतोय सौरभ. पहिला चेंडू आपल्या कोट्यातनं पहिलं षटक आर्यन याचं सामोरे सौरभ. पंचाचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्या होते 14. परत एकदा आर्यन समोर सौरभ. मी समजलं ना तू कसं अरे गेला पार आणि हा पंचाचा षटकार याचा इशारा मिळतोय सौरभ यांचा अतिशय उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्या होते 20. दुसरा थांबा ओके. दुसरा चेंडू सामना करतो सौरभ. शॉट रे उत्कृष्ट असा चेंडू आणि हा झेलबाद होतोय सौरभ. काही समजलेला चेंडू जा उतर निरंजन अरे जा शॉट हा रनिंग ठेव रे बस अरे धावा ना असे 2 12 या चेंडूवरती 2 धावसंख्या मिळते 12 जयनिमान सुंदरपूर या संघाला. 3 चेंडू शिल्लक. दुसरा षटक चालू. शॉट रे हा मस्त अतिशय उत्कृष्ट अशी धाव करतायत निरंजन आणि रितेश आपल्या या संघासाठी. धावसंख्या 25. 5वं गेम
उत्कृष्ट असा मारला फटका आणि हा सुटली धाव 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 तीन धावसंख्येमध्ये हा चेंडू वरती. बॉल आलाय स्कोर. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या होते 28. आला शेवटचा चेंडू शिल्लक. सामोर जातो निरंजन. परत एकदा डायरेक्ट कॉल डायरेक्ट बॉल पाहिजे. हा दोन यांची लेग साइड एकदम फिक्स आहे. निरंजन यांची 2 धावसंख्येमध्ये या चेंडूवरती धावसंख्या होते 30. अरे आला स्कोर मस्त दुसरं काय षटक नाही समाप्ती. काय उचलायला बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर जैनमान शृंगारपूर या संघाची धावसंख्या होते 30. टीमचा कर्णधार भव्या. उत्कृष्ट मारला. सुंदर असा अतिशय सुंदर आणि एक धावसंख्येमध्ये इकडेच घे 2-2 तरी येतील. आला 3 येतील 3 येतील. 2, 3, ओके 3 धावसंख्येमध्ये या चेंडूवरती उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या कर्णधार आपल्या या संघासाठी. बॅट पूर्ण टेकवरी. तिसरा चेंडू आर्यन सामोर जातात. पहिला बॉल भरू आला रे निरंजन. पुढचा चेंडू धाव ना आणि हा झेलबाद होतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. हो बा हार्दिक पांड्या कोणाला पांड्या. नाही मस्त काढला तो गुड धाव फुकट नाही घालवलं बॉल. ठीक आहे चल. ते दोन्ही भाई भाई उतरले मग ते हार्दिक पुढचा पांड्या कोणाला चेंडू पांड्या. हा बोलायचं सांग ना बोलायचं सांग ना याचा- जा ना बोलायचं सांग छान मारा करतील दोघं निखिल भाऊ. जाधव. भाऊबंद लवकुश. उत्कृष्ट शॉट आणि 3 धावसंख्ये. मला तरी वाटतं 3 धावसंख्ये मिळायला पाहिजे. तो जो उत्कृष्ट तयार अशी का धावतो धावसंख्या. खाली गेला. एक डिक्लेअर. डिक्लेअर गेला एक खाली कुठे गेला बॉल. शेवटचा चेंडू. ऑप्शन आहे रे. एक चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक. किती आले स्कोर कमी आला ना. वाट लावला ना. सगळी वाट लावला. बॉलिंग काढायला एक्स्ट्रा रन देऊ नका. उत्कृष्ट समानला फटका आणि तशीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि 2 धावसंख्या काढतोय. मस्त रे. 2 शॉट कुठचा. आताची धावसंख्या किती. एकच आहे. 1. किती झाले म्हणतात उत्कृष्ट अशी गोलंदाजी दिसते सार्थक यांची. पहिला गेला बॉलिंग. डबल डबल रनिंग ठेवा रे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी 2 धावसंख्ये मिळते तुरळ या संघाला. दुसरा चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पाहूया क्षेत्ररक्षक काय करताय. 2 धावसंख्या. दोन चेंडू 4 धावसंख्या मिळते तुरळ या संघाला. तिसरा चेंडू सामना करतोय म्हणतात टीमचा कर्णधार. तिसरा चेंडू काही त्यांना सोबत दिला आणि झेलबाद होतोय म्हणतात हा टीमचा कर्णधार तुरळ या संघाचा. जय हनुमान शृंगारपूर या टीम संघाला. बॅट्समनने अभिषेक. बॅटिंग झाली कशी. पुढचा चेंडू सामना करतोय अभिषेक आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना सार्थक आपल्या या संघासाठी. 4 चेंडू 5 धावा.
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सामना करतोय, पाहूया काय होत फटका. 2 धावसंख्या काढतायत या चेंडूवरती. धावसंख्या होते 7. 5 चेंडू 7 धावसंख्या होते तुरळ या संघाची. पुढचा चेंडू परत एकदा पाहूया काय होत आहे. आणि हा 4 धावसंख्या मिळतात या चेंडूवरती. तुरळ या धावसंख्याची तुरळ या संघाची धावसंख्या होते 11. एक षटकार समाप्तीनंतर तुरळ या संघाची धावसंख्या होते 11. अतिशय सार्थक्याने आपल्या टीमला सार्थ ठेवण्यासारखी गोलंदाजी केली. त्यांना बॉल बघित राहणार. 2 धावसंख्या काढतोय या आपल्या पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या होते 13. एक चेंडू 13 धावसंख्या होती दुसऱ्या बोटातलं. पहिला बोट, दुसरा चेंडू परत एकदा. सुंदर असा चेंडू काही संघ समजल्याला विकेट प्रयत्न वरून वरून आता येतं खालून. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुंदर सुंदर अति सुंदर अशा किपरला. पुढचा चेंडू सुंदर आणि हा वंचित होतोय अभिषेक. पुढचा बॅट्समन पियुष. तुरळ संघाचे व्हाईस कर्णधार पियुष. अरे आयुष आहे याला. पुढचा चेंडू परत पियुष आणि तसाच उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. पाहूया काय करतात. आणि 2 धावसंख्या मिळते या चेंडूवरती. अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू तसाच त्याच दिशेने 3 धावसंख्या मिळते. 3 धावसंख्या मिळते. 75 इशारा, 55 नियम अंतिम. 3 धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुरळ या संघाची धावसंख्या होते 18. साळवेवाडी डबल बॉलरने प्रणित या चेंडूवरती 2 धावसंख्या मिळते आपल्या संघासाठी. काहीतरी कामगिरी करताना पाहूया पुढे काय होत आहे. दुसरा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया झेल सुटलेला. 2 धावसंख्या मिळते परत एकदा. आताचे 3 धावसंख्या होते 25. 3 चेंडू शेवटची शिल्लक. बॉल 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 बॉल. मला आता वाटतंय की असं ह्या प्रतिचित्र असं आहे की जसा की जसप्रीत बुमराह. पुढचा चेंडू उत्कृष्ट अशा गोलंदाजी करताना 1 धावसंख्येमध्ये या चेंडूवरती. आता तसं म्हणायला हरकत नाही आहे की जयनुमा सुंगारपूर ही टीम आणि या जितला असू दे. ओके ओके व्हायच एकदम मस्त जबरदस्त. हा तो हेने कॅच सोडला. निकू कुठं आहे हे निकू मेला कॅच सोडलीच कॅच. हा
पण भारी मस्त चल जाऊ दे ओके. तर मित्रांनो आपली टीम आता पहिला राऊंड जिंकलेली आहे. पहिला राऊंड आपल्या टीमने मारला आहे. आता जरा नाश्ता पाणी चाललंय. यशनी भाकरी आणले, फरसाण आणले. आता खाऊया हे. काय आणले सुकट जबरदस्त. घे ना अर्धी अर्धी कर ना, अर्धी अर्धी कर ना भाकरी. भाकरी अर्धी अर्धी कर. बरोबर 9 अर्धी घ्या पेपर चिपकली चला खाऊया. चला पोटा जरा शांत भेटली. खावा. चला आपण पण खाऊया आता. खाऊन घेऊया नंतरला जाऊया. बकासूर आहे बसलेच सगळे.